Hello everyone, welcome to DPV5 solution of the topic Mechanical Properties of Fluids. ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करतोय 20 क्वेश्चन्स ऑन एक्सेस प्रेशर आणि कॅपिलरी ऍक्शन. सो हे 20 क्वेश्चन्स मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. ते पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करा अँड देन जे डाऊटफुल आहेत किंवा जे तुमचे चुकले असतील ते तुम्ही या व्हिडिओमध्ये येऊन बघू शकता. सो गाईज, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. वॉटर रायझेस टू अ हाईट 16.3 सेंटीमीटर इन अ कॅपिलरी ऑफ हाईट 18 सेंटीमीटर. एक कॅपिलरी आहे, ठीक आहे, सॉरी एरेज करतो एकदम. एक कॅपिलरी आहे, ठीक आहे. तिची हाईट किती आहे रे? टोटल हाईट ऑफ दिस कॅपिलरी इज 18 सेंटीमीटर दिली, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये वॉटर रायझेस 16.3 सेंटीमीटर वरती. म्हणजे समजा इथे वॉटर रायझ झाला असेल तर ही हाईट दिली आहे त्यांनी 16.3 सेंटीमीटर, ठीक आहे. इफ द ट्यूब इज कट ॲट 12 सेंटीमीटर. आता जर ट्यूब 12 सेंटीमीटर म्हणजे समजा इथूनच ह्या 12 सेंटीमीटर वरूनच ट्यूब कट करून टाकली, म्हणजे ट्यूब आता एवढीच राहिली, बरोबर, छोटीशी राहिली, तर काय होईल असं त्यांनी विचारले. तर जेव्हा आपण 12 सेंटीमीटर वरूनच ट्यूब कट करून टाकू तेव्हा हे वॉटर राईज होऊन ह्याच्यामधून बाहेर पडेल का रे? याच्यामधून बाहेर पडेल का? म्हणजे तिने ऑप्शन दिलाय बघा, ए वॉटर विल कम ॲज अ फाउंटन फ्रॉम द कॅपिलरी. सो जेव्हा आपण कट करून टाकतो 12 सेंटीमीटर वरती तेव्हा हे वॉटर त्याच्यामध्ये फाउंटन सारखं न पडता ते मॅक्सिमम हाईट वरती स्टेबल होऊन जातं. मॅक्सिमम हाईट वरती म्हणजे 12 सेंटीमीटर वरती ते स्टेबल होऊन जातं, ते थांबून जातं. कारण का? ही जी राईज आहे 16.3 सेंटीमीटरची, ही कशामुळे झाली? ही राईज या कॅपिलरीमुळे झाली. या कॅपिलरीचे फोर्सेस त्याला वर खेचतायत, बरोबर. सो जेव्हा आपण त्याला वरून कट करून टाकतोय तेव्हा वरचे फोर्सेसच बंद झाले, वरचे जे फोर्सेस होते तेच बंद झाले. सो मॅक्सिमम तो कुठल्या फोर्स पर्यंत जाणार? मॅक्सिमम एवढ्या 12 सेंटीमीटर वरती तो स्टे होऊन जाईल. म्हणजे वॉटर विल स्टे ॲट हाईट 12 सेंटीमीटर इन द कॅपिलरी ट्यूब. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. हाईट दिली आहे कॅपिलरी राईजची, ठीक आहे, त्यांनी त्याला एच म्हणलंय. आर रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब, देन कोणतं रिलेशन करेक्ट असेल विचारले. आपल्याला माहिती आहे हाईट इज इक्वल टू 2t cos थिटा बाय आर रो जी. हा फॉर्म्युला आहे राईज इन कॅपिलरी ट्यूबचा, बरोबर. सो इथून हाईट आणि आर मध्ये काय रिलेशन येईल? सो जर ह्या आर ला आपण त्या बाजूला नेला तर एच आर काय मिळेल? 2t cos थिटा बाय रो जी. या सगळ्या टर्म आता कॉन्स्टंट आहेत, या सगळ्या टर्म आता कॉन्स्टंट असणार आहेत. सो एच आर इथून आपल्याला काय मिळणार आहे? कॉन्स्टंट मिळणार आहे. एच आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट क्वेश्चन. प्रेशर इनसाइड दोन सोप बबल्स आहेत, एक सोप बबल आणि दुसरा सोप बबल. दोन्हीतलं प्रेशर किती आहे? 1.01 आणि 1.02. हे दोन्हीतलं प्रेशर आहे. रेशो ऑफ देअर व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचा रेशो काय? यातलं व्हॉल्यूम असेल V1, यातलं व्हॉल्यूम असेल V2, तर V1 बाय V2 किती असेल असं त्यांनी विचारले, बरोबर. सो आपल्याला माहिती आहे एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो रे? एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला असतो 2T बाय. एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला असतो 2T बाय, बरोबर. पण त्यांनी इथं एक्सेस प्रेशर न देता साधं प्रेशर दिले, नुसतं प्रेशर दिले, जे हे प्रेशर या सोप बबलच्या आतमधलं प्रेशर आहे, बरोबर. सो एक्सेस प्रेशर आपण कसं काढतो? एक्सेस प्रेशर म्हणजे काय असतं रे? एक्स्ट्रा वाला प्रेशर. एक्स्ट्रा वाला प्रेशर म्हणजे काय? या सोप बबलवरती बाहेरून कोणतं प्रेशर आहे? ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे आणि आतमधून 1.01 एवढं प्रेशर आहे आणि त्यामुळे तो ब्लो झालाय ना. ऍटमॉस्फिअर प्रेशर पेक्षा त्याचा आतलं प्रेशर जास्त आहे, त्यामुळे तो असा गोल झालाय, बरोबर. सो ते एक्सेस प्रेशर कसं काढणार आपण? तर ते एक्सेस प्रेशर काढणार सोप बबलच्या आतलं प्रेशर, दॅट इज 1.01 मायनस ऍटमॉस्फिअरचं प्रेशर, ते किती असतं? 1, बरोबर. 1 ऍटमॉस्फिअर, बरोबर. सो एक्सेस प्रेशर 1 चं किती येणार? पहिल्या सोप बबलचं 1.01 मायनस 1 इज 0.01. आणि त्याचप्रमाणे एक्सेस प्रेशर दुसऱ्या बबलचं किती येणार? तर त्याच्या आतलं प्रेशर, दॅट इज 1.02 मायनस ऍटमॉस्फिअरचं प्रेशर, ते किती असणार? सेम असणार सगळ्यांना 1. सो 0.02 हे दोन्हीचे आपल्याला एक्सेस प्रेशर मिळाले. पण इथं आपल्याला कळतंय एक्सेस प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. पण आपल्याला तर काय पाहिजे रे? व्हॉल्यूम पाहिजे, बरोबर. सो रेडियसचं व्हॉल्यूमची काय रिलेशन आहे? तर आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ सोप बबल इज 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब, बरोबर. सो इथून तुम्हाला कळेल V1 बाय V2 इज R1 क्यूब बाय R2 क्यूब, बरोबर. सो V1 बाय V2 जर तुम्ही क्यूब रूट घेतलं तर V1 बाय V2 रेज टू 1/3 इज इक्वल टू R1 बाय R2, बरोबर. सो इथं
एक्सेस प्रेशर 1 ह्या रिलेशन तुम्ही जर कन्सिडर केलं तर एक्सेस प्रेशर 1 अपॉन एक्सेस प्रेशर ऑफ सेकंड बबल काय येणार, रेडियस ऑफ सेकंड अपॉन रेडियस ऑफ फर्स्ट, बरोबर की नाही. सो ह्या रिलेशन, आता हे रिलेशन जर आपण कन्सिडर केलं तर R2/R1 काय मिळेल, तर V2/V1, इथं चुकून मी V3 लिहिलं, V2/V1 रेस टू 1/3, बरोबर. सो आपल्याला काय पाहिजे, व्हॉल्यूमचा रेशो पाहिजे, बरोबर. सो दोन्ही बाजूला क्यूब करून टाकूया. सो डेल्टा P1 बाय डेल्टा P2 चा क्यूब इज इक्वल टू, इथं जर क्यूब केला तर हे कॅन्सल होईल, V2/V1 मिळेल, बरोबर. सो डेल्टा P1 किती आहे रे, 0.01 अपॉन 0.02 चा क्यूब इज V2/V1, बरोबर. 2 झिरोला 2 झिरो गायब, क्यूब करा, 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब 8, हा काय आला V2/V1, म्हणजे V1/V2 काय, V1/V2 काय येणार, व्हॉल्यूमचा रेशो 8/1. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस, सिंपल. इन द कॅपिलरी एक्सपेरिमेंट ए हाईट 3 सेंटीमीटर लॉंग कॅपिलरी ट्यूब आहे, 30 सेंटीमीटरची लॉंग कॅपिलरी ट्यूब आहे, म्हणजे टोटल हाईट आहे 30 सेंटीमीटर. ठीक आहे. डिप्ड इन वॉटर, वॉटर मध्ये हा कंटेनर असेल समजा, ह्याच्यामध्ये वॉटर आहे, त्यात डीप करून टाकली. ठीक आहे. द वॉटर रायझेस अप टू हाईट 10 सेंटीमीटर, एवढं वॉटर राईज झालं, 10 सेंटीमीटर एवढं वॉटर राईज झालं. ठीक आहे. इफ दिस एक्सपेरिमेंट कंडक्टेड इन फ्री फॉलिंग एलिव्हेटर, आता हा जो सगळा सेटअप आहे तो फ्री फॉलिंग एलिव्हेटर मध्ये ठेवला आपण. फ्री फॉलिंग एलिव्हेटर म्हणजे काय, जिथं ग्रॅव्हिटी ही 0 असते, अशा ठिकाणी हा सगळा एक्सपेरिमेंट ठेवला. देन आता लेंथ ऑफ वॉटर कॉलम, देन लेंथ ऑफ वॉटर कॉलम तिथं किती असेल, म्हणजे तिथं हाईट वॉटर कॉलमची किती असणार असते त्यांनी विचारले, बरोबर. याला मी हाईट H2 म्हणतो, याला हाईट H1 म्हणतो, जी किती होती 10 सेंटीमीटर, बरोबर. आपल्याला माहिती आहे हाईटचा फॉर्म्युला 2t cos θ बाय r rho g, बरोबर. इथून आपल्याला कळेल हाईट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ग्रॅव्हिटी, बरोबर. सो H1 बाय H2 इज G2 बाय G1. हाईट 1 किती होती 10 सेंटीमीटर, हाईट 2 किती होती काढायची आपल्याला, G2. G2 म्हणजे काय, दुसऱ्या केसमध्ये ग्रॅव्हिटी किती आहे 0, इलेव्हेटर मध्ये ठेवला 0 अपॉन G1 किती आहे, G1 किती आहे रे, G1 इज G, अर्थ वरची ग्रॅव्हिटी, बरोबर. सो 10 बाय H2 हा काय बनला 0 बनला. सो हाईट H2 काय आलं 10/0, बरोबर. म्हणजे H2 किती आलं इन्फिनिटी, म्हणजे इन्फिनिटी वरती वॉटर जाईल. पण असा ऑप्शन तर दिसत नाहीये. सो फर्स्ट क्वेश्चन मध्येच आपण बघितलं होतं, जर आपण कॅपिलरीला मधून कट केलं तर वॉटर कुठेपर्यंत जातं रे, मॅक्सिमम हाईट पर्यंत जाऊन वॉटर राईज होतं, मॅक्सिमम जेवढी हाईट असेल तिथपर्यंत. सो हाईट इन्फिनिटी म्हणजे किती, तर त्या कॅपिलरीची जेवढी मॅक्सिमम हाईट आहे दॅट इज 30 सेंटीमीटर जेवढी हाईट आहे तिथपर्यंत वॉटर जाणार आहे इलेव्हेटर मध्ये, बरोबर. इन्फिनिटी पण पर्यंत का जाणार नाही, कारण इथं कॅपिलरी संपते आहे ना, वरचे फोर्सेसच यायचे बंद झाले. सो जेवढी मॅक्सिमम हाईट आहे तिथपर्यंत ते वॉटर जाऊन राईज होणार आहे, म्हणजे 30 सेंटीमीटर वरती जाऊन वॉटर थांबणार आहे, करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, हाईट ऑफ लिक्विड कॉलम इन द कॅपिलरी ऑन द सरफेस ऑफ मून इफ इट इज हाईट h ऑन द सरफेस ऑफ अर्थ. अर्थ वरती त्याची He म्हणतो त्याला, हाईट होती h, एवढं वॉटर राईज झालं, ठीक आहे, लिक्विड एवढं राईज झालं. तर मून वरती H मून किती असेल असं तिने विचारलं, बरोबर. आताच आपण बघितला होता फॉर्म्युला 2t cos θ बाय r rho g, बरोबर की नाही. सो हाईट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ग्रॅव्हिटी, बरोबर. ग्रॅव्हिटीच फक्त चेंज होणार आहे, आणि ग्रॅव्हिटी ऑफ मून आणि ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ मध्ये काय रिलेशन असतं हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सो ग्रॅव्हिटी ऑफ मून इज 1/6 टाइम्स ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ, हे लक्षात ठेवा तुम्ही, बरोबर. सो इथून तुम्हाला कळेल हाईट ऑफ मून अपॉन हाईट ऑफ अर्थ, हाईट ॲट अर्थ इज ग्रॅव्हिटी ॲट अर्थ अपॉन ग्रॅव्हिटी ॲट मून, बरोबर. सो हाईट ॲट मून, मून वरची किती हाईट असेल ती आपल्याला फाइंड करायची, किती न लिक्विड राईज होईल, अपॉन हाईट ॲट अर्थ इज h, ग्रॅव्हिटी ॲट अर्थ इज g, आपल्याला माहिती आहे. आपण ग्रॅव्हिटी ॲट मून किती असतं रे, किती सांगितलंय त्यांनी, सॉरी, इथून मी डायरेक्ट रेशो घेतो, दॅट इज Ge बाय Gm, किती आपल्याला मिळेल, या 6 ला त्या बाजूला नेऊ, या 6 ला त्या बाजूला नेलं. सो Ge बाय Gm किती आला 6. सो हाईट h किती मिळणार, हाईट ऑफ मून इज 6 इंटू h, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस, बरोबर. सिंपल. कॅपिलरी ट्यूब डिप्ड इन वॉटर अँड अनदर आयडेंटिकल ट्यूब डिप्ड इन सोप सोल्युशन, एकाला वॉटर मध्ये टाकलं, एकाला सोप सोल्युशन मध्ये टाकलं, सोप सोल्युशन मध्ये टाकलं, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग शोज द रिलेटिव्ह नेचर,
कोणतं रिलेटिव्ह नेचर करेक्ट असणार आहे असं त्यांनी विचारले दोन कॅपिलरी मधलं. बरोबर. सो वॉटरला त्यांनी फर्स्ट म्हणले आणि ह्याला सेकंड म्हणले. ठीक आहे. आपल्याला माहितीये हे काय झालंय रे, कॅपिलरी राईज झाले म्हणजे हाईट वाढली, वॉटर राईज झाले कॅपिलरी मध्ये. सो आपल्याला माहितीये कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला काय आहे रे, 2t cos थिटा बाय आर रो जी. बरोबर. सो आपल्याला माहितीये सरफेस टेन्शन आपण रिलेशन बघितलं होतं, सरफेस टेन्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इम्प्युरिटी. म्हणजे जर आपण एखाद्या समजा वॉटरमध्ये जर आपण एखादी इम्प्युरिटी ऍड केली तर सरफेस टेन्शन कमी होतं. सोप सोल्युशन म्हणजे काय आहे, वॉटरमध्ये आपण एखादं सोल्युशन ऍड करतो त्याला आपण सोप सोल्युशन म्हणतो. सो जेव्हा आपण सोप सोल्युशन ऍड करणार आहे त्याचं सरफेस टेन्शन हे कमी होणार वॉटरपेक्षा. सो वॉटरचं सरफेस टेन्शन हे जास्त असणार आहे आणि त्यामध्ये जेव्हा आपण इम्प्युरिटी ऍड करीन तेव्हा त्याचं सरफेस टेन्शन कमी होणार. सो जर हाईट टेन्शन जर कमी झालं, सेकंड केसमध्ये जर टेन्शन कमी असेल तर त्याची हाईट पण कमी असणार, कारण का हाईट हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे सरफेस टेन्शनला. सो सेकंड केसमध्ये जर सरफेस टेन्शन कमी असेल तर त्याची हाईट पण कमी असेल. सो सेकंड केसमध्ये कोणाची हाईट कमी आहे बघा, इथं जास्त आहे गेला, इथं जास्त आहे गेला, इथं तर शेपच उलटा दाखवलाय हा पण गेला. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. इथं हाईट कमी आहे पहिल्यापेक्षा, बरोबर की नाही. ह्याचं टेन्शन जास्त आहे सो याची हाईट पण जास्त असणार, पहिल्याची हाईट जास्त. नेक्स्ट क्वेश्चन. रेडियाई ऑफ टू कॉलम्स इन U2 आर R1 अँड R2. समजा ही YouTube आहे, मी YouTube इथं ड्रॉ करतो, YouTube इथं ड्रॉ करतो. ठीक आहे. रेडियाई आहेत R1, इथली रेडियस आहे R1, इथली रेडियस आहे R2. डेन्सिटी आहेत त्यामध्ये जे लिक्विड आहे त्याची रो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दॅट थिटा इज 0 डिग्री. फील्ड इन इट द लेवल डिफरन्स दोन आर्म मधला हाईट h दिलाय. म्हणजे समजा जर इथं एवढं लिक्विड असेल आणि इथं जर एवढं लिक्विड असेल म्हणजे लेवल वर खाली असेल तर ह्यांच्यातला लेवलचा डिफरन्सला त्यांनी हाईट h म्हणले. ठीक आहे. देन सरफेस टेन्शन दॅट इज टी काय येईल असं त्यांनी विचारलंय. बरोबर. सो आपल्याला एकच फॉर्म्युला माहितीये कॅपिलरी मध्ये, h इज 2t cos थिटा बाय आर रो जी. बरोबर. सो इथल्या हाईटला बॉटम पासून आपण h1 म्हणलं, इथल्या हाईटला बॉटम पासून आपण h2 म्हणलं. बरोबर. सो ही हाईट h काय आहे रे, ही हाईट h इज टोटल h1. हाईट h काय आहे, टोटल h1 मायनस h2 म्हणजेच h मिळणार ना आपल्याला. बरोबर. सो h1 काय आहे, h1 इज 2 t कॉन्स्टंट आहे दोन्हीकडं, कॉस 0 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्स्टंट आहे. रेडियस इथली रेडियस आहे R1, डेन्सिटी कॉन्स्टंट आहे त्याने त्याला रो म्हणले म्हणजे p म्हणले इंटू जी. बरोबर. मायनस h2 काय आहे, h2 इज 2t सरफेस टेन्शन कॉन्स्टंट, कॉस 0 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण सेम आहे दोन्हीकडं, इथली रेडियस आहे R2 आणि रो जी. बरोबर. सो इथून काय मिळेल, कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1, कॉस 0 इज 1. सो इथून कॉमन काय काय येते, 2t बाय रो जी ब्रॅकेट मध्ये 1 बाय R1 मायनस 1 बाय R2. बरोबर. ही काय आहे, हाईट h. बरोबर. सो हाईट h इज 2t बाय रो जी. क्रॉस मल्टिप्लाय करा R2 मायनस R1 अपॉन R1 R2. सो इथून जर तुम्ही टी ला इथंच ठेवलं आणि बाकीचा सगळा प्रकार त्या बाजूला नेला तर सरफेस टेन्शन काय मिळेल तुम्हाला, h रो जी वरती जातील, h रो जी. R1 R2 पण वरती जातील, R1 R2 आणि खाली काय राहील, हा 2 खाली येईल आणि R2 मायनस R1. असा कोणता ऑप्शन दिसतोय का, असा मला एकच ऑप्शन दिसतोय, ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. लिक्विड रायझेस टू अ हाईट 1.8 सेंटीमीटर इन अ ग्लास कॅपिलरी ए. एक कॅपिलरी आहे तिने त्याला ए म्हणले, तिच्यातली हाईट आहे एच, ए म्हणतो तिला मी 1.8 सेंटीमीटर. ठीक आहे. अनादर गॅस कॅपिलरी त्याने त्याला बी म्हणलंय, त्याचा डायमीटर बीचा डायमीटर हा 90% आहे म्हणजे 90 बाय 100 कॅपिलरी एच्या. ठीक आहे. इज इमर्स्ड इन सेम लिक्विड मध्ये दोघांना बुडवलेला आहे. ठीक आहे. द राईज ऑफ लिक्विड इन बी म्हणजे एच बी किती येईल असं त्यांनी विचारले. सिंपल क्वेश्चन आहे. सो इथून जर तुम्ही बघितलं तर डीबी बाय डीए तुम्हाला काय दिलाय, डीबी बाय डीए. तर 1 ला 1 घालवला 9/10 दिलाय. बरोबर. म्हणजे रेडियसचा रेशो आहे 9/10, सॉरी डायमीटरचा रेशो आहे 9/10. म्हणजे रेडियसचा रेशो सेमच असणार ना, म्हणजे आरबी बाय आर ए पण 9/10 असणार, कारण का रेडियस इज इक्वल टू 2 इंटू डायमीटर. बरोबर. 9/10 सिंपल. सो आपल्याला माहितीये
हाईटचा फॉर्म्युला काय असतो? 2t cos थिटा बाय r रो जी. बरोबर की नाही? आपल्याला काय काढायचं आहे? हाईट इन बी. सो इथून जर तुम्ही रिलेशन बघितलं एच आणि आर मधलं, तर एच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. सो एच बी बाय एच ए इज आर ए बाय आर बी. बरोबर. सो आर ए बाय आर बी किती आहे? आर बी बाय आर ए आहे 9/10. सो आर ए बाय आर बी इज 10/9. सो एच बी किती येणार? एच बी इज 10/9 इंटू एच ए इंटू एच ए. एच ए किती आहे? 1.8. बरोबर. सो 10 इंटू यांना डिवाइड करा, दॅट इज 0.2. सो हे किती मिळेल? 2. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. वॉटर ड्रॉप एक वॉटर ड्रॉप आहे, ठीक आहे, डिवायडेड इंटू 8 इक्वल ड्रॉपलेट्स. त्याला डिवाइड केलं 8 इक्वल ड्रॉपलेट्स मध्ये, ठीक आहे. The pressure difference between the inner and outer side of the big drop will be. Pressure difference between inner आतला आणि outer side of the big drop. इनर आणि आउटर प्रेशर मधला डिफरन्स म्हणजे काय असतं रे? एक्सेस प्रेशर असतं. बरोबर की नाही? एक्सेस प्रेशर ड्रॉपचं काय असेल असं त्यांनी विचारले. बरोबर. सो आपल्याला माहिती आहे एक्सेस प्रेशरचा एकच फॉर्म्युला आहे. कशासाठी? ड्रॉपसाठी त्यांनी दिले. एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला काय? ड्रॉपसाठी 2t/r. बरोबर. सो एक्सेस प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर आहे. हे आपल्याला इथून रिलेशन मिळते. सो रेडियसचं जर आपल्याला ह्या दोन्हीचं रिलेशन मिळालं तर आपल्याला एक्सेस प्रेशर मिळेल. सो रेडियसचं रिलेशन कसं काढणार? तर तुम्ही ड्रॉपलेट वाले क्वेश्चन बघितले असतील. ड्रॉपची रेडियस असते कॅपिटल आर, ड्रॉपलेटची रेडियस असेल स्मॉल आर. तर कॅपिटल आर आणि स्मॉल आर मध्ये रिलेशन काय असतं? कॅपिटल आर इज n⁻⁴ इंटू स्मॉल आर. बरोबर. सो कॅपिटल आर इज एन म्हणजे काय? किती ड्रॉपलेट्स आहेत? 8 ड्रॉपलेट्स आहेत. 8⁻⁴ इंटू आर. सो रेडियस ऑफ ड्रॉप अपॉन ह्या आर ला जर मी खाली नेलं, दॅट इज रेडियस ऑफ ड्रॉपलेट, हे काय बनणार आहे? 8⁻⁴. 8 चा क्यूब रूट किती असतो? 2. सो आर बाय आर आपल्याला मिळाला 2. बरोबर. सो एक्सेस प्रेशर ऑफ ड्रॉप ह्या रिलेशन जर आपण हे रिलेशन आपण कन्सिडर केलं अपॉन एक्सेस प्रेशर ऑफ ड्रॉपलेट, त्याला मी छोटा डी म्हणतो, हे काय येणार आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे रेडियस ऑफ ड्रॉपलेट अपॉन रेडियस ऑफ ड्रॉप, त्याला आपण कॅपिटल आर म्हणतो. सो स्मॉल आर बाय कॅपिटल आरचं रिलेशन काय आहे? कॅपिटल आर बाय स्मॉल आर आहे 2. सो स्मॉल आर बाय कॅपिटल आर येणार 1/2. सो एक्सेस प्रेशर ड्रॉपचं हे काय येणार? 1/2 टाइम्स एक्सेस प्रेशर ऑफ ड्रॉपलेट. बरोबर की नाही? म्हणजे 1/2 of that for smaller droplet. Option number B is the correct choice. A very narrow capillary tube records rise 20 cm. एक कॅपिलरी ट्यूब आहे, त्याच्यामध्ये राईज किती झाले वॉटर? 20 सेंटीमीटर एवढं, ठीक आहे. व्हेन डिप्ड इन वॉटर, व्हेन एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल रिड्यूस टू 1/4 ऑफ फॉर्मल व्हॅल्यू. म्हणजे इथं आता एरिया होता A1, ठीक आहे. आता एरिया काय केला? म्हणजे एरिया 2 काय केला? 1/4 केला इनिशियल व्हॅल्यूच्या, म्हणजे A1 च्या 1/4 केला, ठीक आहे. देन वॉटर राईज, आता H2 किती येईल असं त्यांनी विचारले. आता किती हाईट वरती? H1 होता 20, पण जेव्हा आपण एरियाला कमी केला तेव्हा हाईट कितीनं राईज होणार विचारले. बरोबर. आपल्याला फॉर्म्युला माहितीये 2t cos थिटा r रो जी. बरोबर. इथून आपल्याला मिळेल हाईट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. पण आपल्याला आरचं रिलेशन नको आहे, आपल्याला एरिया वाईज रिलेशन पाहिजे. सो एरिया मधलं रिलेशन कसं काढणार? एरिया ऑफ द कॅपिलरी इज पाय आर स्क्वेअर. बरोबर. सो एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. बरोबर. सो एरिया 1 अपॉन एरिया 2 इज R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर. बरोबर. सो R1 अपॉन R2 इथून आपल्याला काय मिळेल? तर A1/A2 रेज टू 1/2. बरोबर. सो आता आपल्याला रेडियसचं रिलेशन मिळालंय एरिया बरोबरचं. सो इथून आपण हाईट बरोबरचं काढू शकतो. कसं काढणार? तर सॉरी, एकदा मी इरेज करतो. तर हाईट ऑफ कॅपिलरी 1 अपॉन हाईट ऑफ कॅपिलरी 2 इथून काय मिळेल? रेडियस ऑफ 2 अपॉन रेडियस ऑफ 1. बरोबर. सो रेडियस ऑफ 2 अपॉन रेडियस ऑफ 1 काय मिळेल? एरिया मधून. तर एरिया ऑफ 2 अपॉन एरिया ऑफ 1 रेज टू 1/2. बरोबर. सो हाईट 1 किती दिले त्यांनी? 20 सेंटीमीटर अपॉन हाईट 2 आपल्याला काढायचे. बरोबर. इज इक्वल टू A2. A2 किती आहे? 1/4 टाइम्स A1 अपॉन एरिया 1 रेज टू 1/2. A1 ला A1 गेला. 20 अपॉन H2 इज 1/4 टाइम्स 1/2. म्हणजे 1/4 चा स्क्वेअर रूट काय येणार? 1/2. सो हाईट 2 काय येणार?
20 into 2 is 40 centimeter. Option number C is the correct choice. Excess pressure in a bubble, ज्याचे रेडियस आहे स्मॉल, इन अ लिक्विड सरफेस टेन्शन आहे टी. किती असतं रे बबल एक्सेस प्रेशर? 40/r. ऑप्शन नंबर बी. कॅपिलरी ट्यूब, रेडियस आहे आर, प्लेस्ड इन अ लिक्विड, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे थिटा, रेडियस ऑफ कर्वेचर आर ऑफ द मेनिस्कस, मेनिस्कसची रेडियस कॅपिटल आर किती असेल असं त्यांनी विचारले. सो जर तुम्ही हाईट ऑफ द कॅपिलरी ट्यूबचं डेरिवेशन पाहिलं असेल तर ते कसं आहे बघा. तर हे लिक्विड असतं कंटेनरमध्ये, त्याच्यामध्ये आपण कॅपिलरीला इमर्स करतो, बुडवतो. ठीक आहे, हे असं लिक्विड असेल एवढं. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये वॉटर राईज होतं. ही आहे कॅपिलरी, याच्यामध्ये समजा एवढं वॉटर राईज झालं. ही आहे हाईट h. बरोबर. स्मॉल आर काय असतं रे? स्मॉल आर इज रेडियस ऑफ दॅट कॅपिलरी. स्मॉल आर इज रेडियस ऑफ कॅपिलरी. आणि कॅपिटल आर काय असतो? कॅपिटल आर इज रेडियस ऑफ धिस मेनिस्कस. सॉरी, कॅपिटल आर काय असतो? समजा हा मेनिस्कस आहे. समजा हा मेनिस्कस आहे. हा संपूर्ण सर्कल असणार आहे. ह्याला जर आपण एक्सटेंड केलं या मेनिस्कसला तर तो सर्कल बनेल. या मेनिस्कसची रेडियस किती आहे? त्याने त्याला कॅपिटल आर म्हटलं. या मेनिस्कसच्या रेडियसला कॅपिटल आर दिलं. ठीक आहे. सो कॅपिटल आर आणि स्मॉल आर मध्ये काय रिलेशन असेल हे आपल्याला काढायचं आहे. सो हे कसं काढणार? जर तुम्ही डेरिवेशन पाहिलं असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो थिटा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज थिटा. ही काय आहे? कॅपिलरीची रेडियस, दॅट इज स्मॉल आर. सो बाय जॉमेट्री जर तुम्ही बघितलं, जर तुम्ही डेरिवेशन पाहिलं असेल, एकदा मी हे इरेज करतो. या आरला मी जरा खाली लिहितो. सो जर तुम्ही एक्सेस प्रेशरचं डेरिवेशन बघितलं असेल तर बाय जॉमेट्री हा अँगल जो थिटा आहे तो हा इथं थिटा बनतो. बाय जॉमेट्री हा अँगल पण थिटा बनतो. कसं काय? तर ही आहे, हा परपेंडिक्युलर जर आपण टाकला तर हा प्लस हा 90 डिग्री आणि हा प्लस हा 90 डिग्री असल्यामुळे हा अँगल बनतो थिटा आणि अल्टरनेट अँगल मुळे हा अँगल पण बनणार थिटा. बरोबर. सो इथून जर तुम्ही कॉस थिटा फाइंड केला, cos theta is adjacent side upon hypotenuse, that is capital R. So capital R is R by cos theta. Option number C is the correct choice. Next question. Excess pressure inside one soap bubble. Excess pressure inside one soap bubble is 3 times that of दुसऱ्या सोप बबलच्या. ते तिथं चुकले, जरा प्रिंटिंग मिस्टेक झाली. देन द रेशो ऑफ देअर सरफेस एरियाचा रेशो काय असेल असं त्यांनी विचारले. तर आपल्याला माहिती आहे एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो रे? 2T/R. बरोबर. पण आपल्याला एरियाचं रिलेशन पाहिजे, रेशो ऑफ एरिया पाहिजे. एरिया 1 बाय एरिया 2 म्हणूया आपण त्याला. ते किती असेल असं त्यांनी विचारले. सो या एक्सेस प्रेशरचं एरिया बरोबर काय रिलेशन आहे आपल्याला फाइंड करावं लागेल. कसं फाइंड करणार? तर एरिया ऑफ सोप बबल काय असतो? 4πr². सो एरिया 1 बाय एरिया 2 इज R1² बाय R2². डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत ना एरिया आणि रेडियसला. बरोबर. सो हे आपल्याला रिलेशन मिळालं R2². सो R1 बाय R2 इथून आपल्याला काय मिळेल? एरिया 1 बाय एरिया 2 चा रेज टू 1/2 स्क्वेअर रूट घ्या बोथ साइड्सला. सो आता आपल्याला काय फाइंड करायचं? एरियाचा रेशो. सो इथून जर एक्सेस प्रेशर 1 अपॉन एक्सेस प्रेशर 2 इज इक्वल टू रेडियसला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणजे R2/R1 येणार. बरोबर. सो ह्या R2/R1 ला आपण काय लिहू शकतो? या R2/R1 ला इथून R2/R1 ला A2/A1 रेज टू 1/2. बरोबर. ह्या रिलेशन नुसार. सो हे काय येणार? एक्सेस प्रेशर 1 अपॉन एक्सेस प्रेशर 2. सो आपल्याला एरियाचा रेशो काढायचा आहे. सो स्क्वेअर करा बोथ साइड्सला. सो एक्सेस प्रेशर 1 अपॉन एक्सेस प्रेशर 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू, इथं स्क्वेअर केला तर काय बनेल? A2/A1. एक्सेस प्रेशर 1 अपॉन एक्सेस प्रेशर 2 चा रेशो किती आहे? या एक्सेस प्रेशर 2 ला त्या बाजूला ने. सो हा आहे 3 चा स्क्वेअर A2/A1. बरोबर. सो 9 इज A2/A1 म्हणजे A1/A2 किती? एरियाचा रेशो 1:9. ऑप्शन नंबर सी. एक्सेस प्रेशर इनसाइड अ स्पेरिकल ड्रॉप आहे ऑफ वॉटर इज 4 टाइम्स. एक्सेस प्रेशर इज 4 टाइम्स दॅट ऑफ अनदर ड्रॉप ऑफ वॉटर. म्हणजे एक ड्रॉप आहे त्याचं एक्सेस प्रेशर हे 4 टाइम्स आहे दुसऱ्या एक्सेस प्रेशर. ठीक आहे. देन देअर रिस्पेक्टिव्ह मास रेशो. तर त्यांच्या मासचा रेशो किती असेल असं त्यांनी विचारले. बरोबर. आताच आपण एरिया बरोबरचं रिलेशन काढलं होतं, पण आता मास बरोबरचं रिलेशन काढायचं. कसं काढणार? क्वेश्चन मध्ये काय दिले? एक्सेस प्रेशर 1 अपॉन एक्सेस प्रेशर 2 इज 4 दिले. P1/P2 दिलाय 4.
आपल्याला माहिती आहे एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला, एक्सेस प्रेशर इज 2T/R, 2T/R, बरोबर. म्हणजे एक्सेस प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे आर ला, बरोबर. म्हणजे एक्सेस प्रेशर ऑफ वन अपॉन एक्सेस प्रेशर दुसऱ्या ड्रॉपचं हे रेडियस ऑफ 2 बाय रेडियस ऑफ 1, बरोबर, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. पण त्याने आपल्याला मासचा रेशो विचारला. सो मासचं या रेडियसचं मास बरोबर काय रिलेशन आहे आपल्याला फाइंड करावं लागेल. आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर. म्हणजे इथून आपल्याला कळेल मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम काय असतो 4/3 पाय आर क्यूब, बरोबर. हे काय आलं मास. सो इथून आपल्याला कळेल मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, बरोबर. म्हणजे R2 क्यूब बाय R1 क्यूब इज M2/M1, बरोबर का नाही. म्हणजे R2/R1 क्यूब रूट घेतला जर आपण बोथ साइड्सला तर M2/M1 रेज टू 1/3, बरोबर. सो ह्या R2/R1 ला आपण काय टाकू शकतो M2/M1 रेज टू 1/3, M2/M1 रेज टू 1/3. पण आपल्याला मासचा रेशो पाहिजे. सो बोथ साइड्सला आपण क्यूब करूया. बोथ साइड्सला क्यूब केला तर काय बनेल, एक प्रेशर 1 अपॉन प्रेशर 2 चा क्यूब इज इक्वल टू मास 2 बाय मास 1, बरोबर. सो एक्सेस प्रेशर 1 अपॉन एक्सेस प्रेशर 2 किती आहेत रे, 4. 4 चा क्यूब 64 इज M2/M1. सो M1/M2 काय येणार 1:64. ऑप्शन नंबर डी उलट करा. नेक्स्ट क्वेश्चन, द क्वांटिटी ऑन विच हाईट डिपेंड करत नाही. आपल्याला माहिती आहे h इज 2T cos θ बाय r रो जी. कोणावर डिपेंड करत नाही, डेन्सिटीवर डिपेंड करतोय. रो ऍटमॉस्फिअरिक प्रेशर दिसत नाही मला इथे कुठे, रेडियसवर डिपेंड करतोय. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दॅट इज थिटावर पण डिपेंड करतोय. कोणावर डिपेंड करत नाही, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. प्युअर वॉटर रायझेस थ्रू हाईट h इन अ कॅपिलरी ट्यूब. रेडियस आहे r, सरफेस टेन्शन आहे t, देन एक्सेस प्रेशर, देन प्रेशर डिफरन्स बिटवीन द वॉटर लेवल कंटेनरची अँड लोएस्ट पॉइंट ऑफ द कॉन्केव मिनिस्कस. बघा क्वेश्चन मध्ये काय दिले, हा कंटेनर आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये काहीतरी लेवलवरती वॉटर असेल. ह्याच्यामध्ये आपण कॅपिलरीला डीप केलंय ज्याची रेडियस आहे स्मॉल आर, ठीक आहे. सरफेस टेन्शन आहे टी, देन प्रेशर डिफरन्स बिटवीन द वॉटर लेवल. समजा इथं वॉटर एवढं राईज झालं, एवढ्या हाईट वरती वॉटर राईज झालेला आहे, ठीक आहे. देन प्रेशर डिफरन्स बिटवीन द वॉटर लेवल इन द कंटेनर. कंटेनरची वॉटर लेवल कुठे आहे, इथंपर्यंत आहे. सो इथलं प्रेशर आणि लोएस्ट पॉइंट ऑफ द कॉन्केव मिनिस्कस, हा कॉन्केव मिनिस्कस आहे, बरोबर. याचा लोएस्ट पॉइंट यांच्यातला प्रेशर यांचा डिफरन्स किती असेल, म्हणजे एक्सेस प्रेशर किती असेल असं विचारले, दोन्ही प्रेशरचा डिफरन्स, बरोबर. सो ही आहे हाईट एच वरती लिक्विड राईज झालेला आहे. सो इथं पण ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे बाहेरून आणि इथं पण बाहेरून ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे. पण हे लिक्विड एवढं राईज कशामुळे झाले रे, हे लिक्विड एवढं राईज कशामुळे झाले, ते राईज झाले ह्या हाईट एच मुळे, ते राईज झाले ह्या हाईट एच मुळे, बरोबर की नाही. सो हाईट एच मुळे किती प्रेशर एक्सेस होतं तर आपण पहिल्या सेशन मध्ये बघितलं होतं. तर ड्यू टू हाईट एच प्रेशर किती असतं एच रोजी. डेप्थ वरती प्रेशर किती असतं, एवढ्या डेप्थ वरती, एवढ्या हाईट एच वरती, दॅट इज एच रोजी, बरोबर. सो हे एच रोजी इन टर्म्स ऑफ आर आणि टी आपल्याला फाइंड करायचं, बरोबर. सो आपल्याला माहिती आहे हाईटचा फॉर्म्युला, आपल्याला एकच फॉर्म्युला माहिती आहे कॅपिलरीसाठी, तो काय आहे 2T cos θ बाय आर रोजी, बरोबर. पण आपल्याला काय फाइंड करायचंय, प्रेशर फाइंड करायचं. सो ते कसं फाइंड करणार, तर ह्या रोजीला त्या बाजूला न्या, काय बनेल एच रोजी 2T cos θ बाय आर, बरोबर. सो हा एच रोजी काय आहे रे, हा एच रोजी इज एक्सेस प्रेशर म्हणजे डेल्टा पी, बरोबर. सो आपल्याला इथून मिळाला डेल्टा पी काय आला 2T cos θ बाय आर, पण इथं थिटा दिसत नाही. सो प्युअर वॉटर साठी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्युअर वॉटर साठी थिटा हा 0 डिग्री असतो, म्हणजे कॉस थिटा हा 1 असतो प्युअर वॉटर साठी. किंवा जर क्वेश्चन मध्ये दिला नसला तर डायरेक्ट 0 डिग्री घेऊन टाकायचा, कॉस थिटा इज 1. सो इथून आपल्याला एक्सेस प्रेशर काय मिळेल, दॅट इज 2T बाय आर. एक्सेस प्रेशर इज 2T बाय आर, सिंपल. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. 17, ए कॅपिलरी ट्यूब, रेडियस आर आहे, सरफेस टेन्शन टी आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे थिटा. प्रेशर डिफरन्स आताच आपण बघितलं होतं, प्रेशर डिफरन्स बिटवीन द टू सरफेस इन द बिकर अँड द कॅपिलरी, आताच आपण बघितलं होतं. बिकरचा सरफेस आणि कॅपिलरी मध्ये
काय प्रेशर डिफरन्स असणार, तर आत्ताच आपण बघितलं होतं, एक्सेस प्रेशर इज 2t cos θ बाय आर, बरोबर का नाही. 2t cos θ बाय आर म्हणजे 2s cos θ बाय आर. सरफेस टेन्शनला त्यांनी एस म्हटले. नेक्स्ट क्वेश्चन, इफ ए कॅपिलरी ट्यूब इज टिल्टेड. आता कॅपिलरी ट्यूब होती, समजा एक कॅपिलरी ट्यूब होती, ठीक आहे, हे लिक्विड आहे, हाईट एच वरती वॉटर राईज झालं होतं, हाईट एच वरती वॉटर राईज झालं होतं, त्याला टिल्ट केलं 45 डिग्री वरती विथ व्हर्टिकल, फ्रॉम द व्हर्टिकल वरती 45 डिग्रीने टिल्ट केलं, म्हणजे आता कॅपिलरीला अशी वाकडी करून टाकली, बरोबर, 45 डिग्री वरती. तर जेव्हा आपण कॅपिलरीला टिल्ट करतो तेव्हा हाईट सेमच राहते, दोन्हीकडं हाईट सेमच राहते, बरोबर. इथं 45 डिग्रीने टिल्ट केले आणि सेकंड केसमध्ये कॅपिलरीला 60 डिग्रीने टिल्ट केले, म्हणजे जर ही व्हर्टिकल असेल तर आता तिला 60 डिग्रीने टिल्ट केलं, म्हणजे तिला अशी आता 60 डिग्रीनं आडवी करून टाकली, ठीक आहे. इथं हाईट असणार आहे एच, इथं हाईट असणार आहे एच, बरोबर. दोन्हीकडे हाईट ही सेमच राहते, किती पण आपण टिल्ट केलं तरी हाईट सेमच राहते. त्याने विचारलं काय, रेशो ऑफ लेंथ अँड L1 अँड L2. इथली लेंथला त्यांनी L1 म्हणलंय. सो जेव्हा आपण त्याला टिल्ट करणार आहे ना तेव्हा ही वॉटर वाढणार आहे, जेव्हा आपण त्याला थोडं तिरकं करणार तेव्हा ह्याच्यातलं वॉटर वाढणार आहे. हाईट जरी सेम असली तर जेवढा अमाऊंट ऑफ वॉटर आहे ते वाढणार आहे, बरोबर. त्यामुळे लेंथचा रेशो काय असेल असं त्यांनी विचारले. समजा इथली लेंथ असेल L1, इथली लेंथ असेल L2, या लेंथचा रेशो काय असेल असं त्यांनी विचारले. L1 बाय L2 काय असेल, बरोबर. सो हे कसं काढणार रे, आपल्याला माहिती आहे हाईट इज 2t cos θ बाय आर रो जी, बरोबर. इथून आपल्याला एकच रिलेशन कळतंय, इथून आपल्याला एकच रिलेशन कळतंय. आता जेव्हा आपण ह्याला टिल्ट करणार आहे तेव्हा फक्त काय चेंज होणार, लेंथ चेंज होणार, बरोबर. सो इथून जर तुम्ही कॉम्पोनंट काढले तर इथून तुम्हाला काय मिळेल, जर cos 45 काढला, cos 45 किंवा cos θ जर काढला तर तो काय मिळेल, ऍडजस्टंट साइड दॅट इज हाईट h अपॉन l, बरोबर. इथं काय येणार, cos 60 डिग्री, cos 60 डिग्री इज ऍडजस्टंट साइड दॅट इज हाईट h अपॉन लेंथ l. इथली लेंथ आहे L2, इथली लेंथ आहे L1, हाईट तर दोन्हीकडे सेमच असणार, बरोबर की नाही, बरोबर. सो इथून तुम्हाला कळेल cos 45 डिग्री रेशो जर तुम्ही घेतला cos 45 डिग्री अपॉन cos 60 डिग्री इज, हाईटला हाईट कॅन्सल होतील रेशो घेतल्यानंतर, L2 बाय L1, बरोबर. सो cos 45 डिग्री इज 1 बाय रूट 2 अपॉन cos 60 डिग्री इज 1 बाय 2, तो 2 वरती जाईल, इज L2 बाय L1, इज L2 बाय L1. सो हे रूट 2 वरच्याला कॅन्सल करतील, इथं काय बनेल रूट 2, या 2 ला आपण काय लिहू शकतो, रूट 2 इंटू रूट 2, एक रूट 2 कॅन्सल होईल, कॅल्क्युलेट करून बघा. L2 बाय L1 आला, L2 बाय L1 आला रूट 2, सो L1 बाय L2 किती येणार, 1 बाय रूट 2, L1 बाय L2 इज 1 बाय रूट 2. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. द प्रेशर जस्ट बिलो मेनिस्कस ऑफ वॉटर. मेनिस्कस कॅपिलरी मध्ये हा मेनिस्कस बनतो, वॉटरसाठी कॉन्केव्ह बनतो, बरोबर. तर प्रेशर जस्ट बिलो मेनिस्कसच्या काय असतं, तर हा असा शेप कशामुळे बनलाय रे, तर वरचं प्रेशर हे जास्त असल्यामुळे असा शेप बनलाय. कॉन्व्हेक्स कधी बनणार, समजा शेप असा बनला असता तर खालचं प्रेशर जास्त असणार, त्यामुळे असा शेप बनेल ना. सो इथं इथं मेनिस्कसच्या खालचं प्रेशर हे लेस असणार आहे, कमी असणार वरच्या प्रेशर पेक्षा, सो इज लेस दॅन जस्ट अबाउट इट. ऑप्शन नंबर बी कॉमन सेन्स आहे. टू कॅपिलरी ट्यूब ऑफ सेम डायमीटर, दोन्हीचा डायमीटर सेम आहे, आर केप्ट इन व्हर्टिकली इन द टू लिक्विड्स हुज डेन्सिटी इन द रेशो, डेन्सिटीचा रेशो दिलाय ρ1 बाय ρ2 दिलाय 4/3, ठीक आहे. व्हॉट इज रेशो ऑफ देअर हाईट, हाईटचा रेशो काय असेल असं त्यांनी विचारले. इन द टू कॅपिलरी ट्यूब इफ देअर सरफेस टेन्शन आर 6:5, सरफेस टेन्शनचा रेशो दिलाय T1 बाय T2 6/5, काय असेल आपल्याला माहिती आहे हाईटचा फॉर्म्युला 2t cos θ बाय आर रो जी, बरोबर. सो इथून आपल्याला हाईटचा रेशो फाइंड करायचा. सो हाईट 1 अपॉन हाईट 2 इज डेन्सिटीचा रेशो, डेन्सिटीला कसं प्रपोर्शनल आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे, म्हणजे रेडियस डेन्सिटी 2 अपॉन डेन्सिटी 1 इनटू सरफेस टेन्शनचा रेशो दॅट इज T1 बाय T2 6/5, सॉरी इथला T1 बाय T2 ऍज इट इज लिहितो पहिल्या स्टेप, बरोबर, कारण का डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सो ρ2 बाय ρ1 किती येणार रे, ρ1 बाय ρ2 4/3, 3/4, T1 बाय T2 किती 6/5, सो हे किती येणार आहे 2 3 जा 2 2 जा 9/10 इज हाईटचा रेशो H1 बाय H2. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस.
सो गाईज दीज आर द 20 क्वेश्चन जे आपण सॉल्व्ह केलेले आहेत एक्सेस प्रेशर आणि कॅपिलरी राईज वरती, कॅपिलरी ऍक्शन वरती, बरोबर. सो जर काही डाऊटफुल असेल, जर एखादा क्वेश्चन समजला नसेल तर कमेंट सेक्शन वरती कळवा आणि सेशन कसा वाटला हे प्लीज कमेंट सेक्शन वरती कळवा. मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन थँक्यू सो मच.